नमस्कार, अंजली किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवतोय ग्रेव्ही मंचुरियन। तर त्याच्यासाठी आपण इथं साहित्य घेतलेले आहे बघा। इथं आपण हा थोडा कोबी आपण इथं खिसून घेतलेला आहे। साधारण हा अर्धा पाव कोबी आहे, 100 ग्राम, तो आपण इथं खिसून घेतला आहे। इथं मी 2 ढोबळे मिरच्या खिसून बारीक एकदम कट करून घेतलेले आहेत। आपण इथं गाजर एक खिसून घेतलेले आहे। आपल्याला लागणारी कांद्याची पात, हा कांद्याच्या पातीचा कांदे आहेत ते 2 मी बारीक करून चिरून घेतलेले आहेत। इथं आपण लसूण बारीक चिरून घेतलेला आहे एकदम कट करून छोटा छोटा। आणि त्याच पद्धतीने इथं आपण आलं पण असं छोटं छोटं कट करून घेतलेलं आहे। आपल्याला लागणार आहे इथं थोडासा मैदा, थोडंसं लागलं तर पाणी, तेल, आणि इथं आपण आता कॉर्नफ्लॉवर घेतला इथं मी 2 चमचे। इथं रेड चिली सॉस घेतलेला आहे आपण, इथं सोया सॉस घेतलेला आहे आपण, टोमॅटो सॉस घेतला आहे आपण, इथं मंचुरियन मसाला घेतलेला आहे, व्हेज मंचुरियन मसाला, आणि व्हिनेगर आणि थोडंसं मीठ। आता सगळ्यात आधी आपण इथं चिरलेला कोबी घेतोय। इथं आपण ढोबळ्या मिरच्या 2 घेतल्यात चिरून, त्या घेतोय। गाजर खिसलेलं घेतलं आहे आपण इथं। ह्यात लसूण टाकलं आहे आपण बारीक कट करून, आलं टाकलं आहे आपण इथं बारीक कट करून। आता इथं आपण सगळ्या भाज्या टाकून घेतलेल्या आहेत। आता इथं टाकूया मीठ चवीनुसार। मीठ टाकल्यानंतर आपल्याला इथं थोडं लाल तिखट लागणार आहे, ते पण आपण इथं हे लाल तिखट लागणार आहे ते घेतले, ते टाकते मी ह्याच्यामध्ये। तर मस्त ह्याला आपण हे लाल तिखट वगैरे पूर्ण असं हलक्या हाताने, जास्त आपल्याला हे दाबून एकदम मळायचं नाही, हलक्या हातानेच आपण फक्त हे पूर्ण असं कालवून घेणार आहे छान असं। आपलं तिखट आणि मीठ व्यवस्थित ह्याला मिक्स झालेलं आहे। अगदी हलक्या हाताने आपण हे सगळं मिक्स केलेलं आहे। आता ह्याच्यात आपण टाकणार आहे कॉर्नफ्लॉवर आहे। इथं आपण 1-2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलेलं आहे। आणि त्याच मापाचा आपण इथं 2 चमचे छोटेसे इथं मी मैदा टाकते व्यवस्थित। आता हे आपण मळून घेऊया। आता इथं आपण अजून थोडा इथं मैदा टाकते मी, म्हणजे साधारण 3 चमचे आपण इथं मैदा वापरला आहे आणि 2 चमचे इथं आपण कॉर्नफ्लॉवर वापरला आहे। आता आपलं हे छान आता बॉलचं जे मिश्रण आहे ते मळून झालेलं आहे। आता आपण हे मस्त हलक्या हाताने मळून घेतलं आहे छान। आता त्याचे बॉल बनवायचे, अगदी हलक्या हाताने आपण हे छान असे बॉल बनवून घेऊया। साधारण पेढ्याच्या आकाराचे हे बॉल आपल्याला बनवायचे आहेत। त्या पद्धतीने आपण एकदम हलक्या हाताने हे बॉल बनवून घेतलेत। आपण तेल तापायला ठेवलेलं आहे कढईमध्ये। आपण इथं कुठल्याही प्रकारचा जास्त पाण्याचा वापर बॉल बनवताना टाकलेला नाही आहे पाणी अजिबात। आता हे हात सोडून देऊया। मस्त आता हे बारीक गॅसवर आपण छान असं हलकेसे तळून घेऊया। एकदम बारीक गॅसवर आपण हे तळून घेणार आहे, म्हणजे पूर्ण आतपर्यंत आपले छान क्रिस्पी होते एकदम मस्त पद्धतीने। आपण हे बॉल आता मस्त तळून घेतो, एकदम बारीक गॅसवर मी तळून घेते, म्हणजे छान आतपर्यंत आपले मस्त अगदी आतमध्ये एकदम मऊ आणि वरतून असे कडक होतील छान। आपले बॉल छान तळून झालेत, मस्त कलर आलाय बघू शकताय तुम्ही। अशा पद्धतीने आपले सगळे बॉल आता तळून झालेले आहेत। आता आपण इकडं पॅन ठेवलाय, ग्रेव्हीची तयारी करूया। इथे टाकते मी तेल, लसूण टाकल्यानंतर ह्यात टाकूया आपण आलं कट केलेलं बारीक। आलं लसूण आता छान परतले आपलं। टाकूया पातीचा कांदा,
आता टाकते इथं कांद्याची पात, त्यानंतर टाकूया आपण कट केलेला कोबी थोडा, भाज्या आपल्याला जास्त शिजून घ्यायच्या नाही, फक्त तेलावर जरा फक्त त्यांना थोड्याशा अशा जरा परतून घ्यायच्यात. छान परतल्यात. आपण इथे टाकते रेड चिली सॉस, 1 चमचा भरून इथं आपण सोया सॉस टाकते. इथं टोमॅटो सॉस टाकते आपण 1 चमचा भरून. इथं 2 चमचे आपण टोमॅटो सॉस टाकून घेतलेला आहे. इथे टाकते आपण 1 चमचा भरून इथं मंचुरियन मसाला. आता सगळे सॉस चांगले परतून निघाले. आपण टाकूयात थोडंसं पाणी, म्हणजे सगळे आपले मसाले ह्यात व्यवस्थित मिक्स होतील. साधारण 1 चमचा इथं आपण कॉर्नफ्लॉवर घेतला, हा पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया. आता ह्यात आपण हा कॉर्नफ्लॉवर टाकून घेते. परत एकदा टाकून घेऊ. तेलातनं थोडीशी वर खाली करून घेऊ. आणि मस्त इथं ग्रेव्हीमध्ये टाकून देऊया. वरून टाकून थोडी कांद्याची पात. आणि पुन्हा एकदा ह्याला व्यवस्थित हलवून घेऊ. आपले मंचुरियन तयार झालेत, बघू शकता. मस्त त्यांना छान अशी चकाकी आलेली मस्त. आपण 2 मिनटं फक्त झाकण ठेवूया. आपण गॅस बंद करू. आपले मंचुरियन मस्त तयार झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. छान कलर आला आहे मस्त त्याला. आपल्या घरच्या घरी ग्रेव्ही मंचुरियन तयार झालेले आहेत. अगदी हॉटेलसारखे मंचुरियन येथे खूप छान झालेत. तर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.